नमस्कार, टायगर टाइम्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रवी लोखंडे. आज आपण आलो आहोत थोरंदळे गावामध्ये. एक दुःखद अशी घटना या थोरंदळे गावामध्ये घडली. आंबेगाव तालुक्यामध्ये थोरंदळे गावाला ओळखलं जातं ते हनुमान जन्मोत्सवानिमित्त. पण आज या थोरंदळे गावावरती दुःखाचं सावट कोसळलं गेलेलं आहे. या गावामध्ये आज एक चोरीच्या उद्देशाने खून झाल्याची घटना या थोरंदळे गावामध्ये पाईनमळा इथे घडलेली आहे. आपण दामोदर जयराम मिंडे अशा मयत व्यक्तीचं नाव आहे. वय आहे त्यांचं साधारणतः 62 ते 65. राहणार पाईनमळा थोरंदळे. तर आपण या घरी भेट द्यायला आलो आहेत. घरात काही नातेवाईक आहेत. आपण त्यांची चर्चा करू की झालेली घटना कशी घडली आहे. आपण त्यांची सविस्तर विचारू. दादा, काय नाव आपलं? रमेश सुद्धा मेंढे. दादा, घटना काय झाली, कशी घडली तुम्हाला? पहिली घटना म्हणजे आज सकाळी भाऊ एक मंदिराच्या कामानिमित्त त्यांना भेटायलासाठी आला होता. तर भेटण्यासाठी आला असता तो आल्यानंतर पाहिलं त्यांनी, दरवाजा तर उघडा दिसतोय, दोन्ही दारे उघडी आहेत, चुलते कॉटवरती पडलेले आहेत. तर त्यांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला, तर ते काही रिस्पॉन्स दिला नाही. मग थोडा त्यांना डाऊट आल्यानंतर त्यांनी बाजूला एक दोघांना बोलवलं आणि व्यवस्थित पाहिलं असतं लक्षात आलं का त्यांच्या चेहऱ्याला डोक्याला मारहाण आहे आणि म्हणजे पूर्ण शांत आहेत, म्हणजे डेथ झालेले आहेत. म्हणजे लक्षात आल्यानंतर मग पोलीस पाटलांना फोन केला, पोलीस स्टेशनला फोन केला. त्यांनी आल्यानंतर चौकशी केल्यावरती असं लक्षात येते की ते एकटे राहत असल्यामुळं लक्षात नाही आलं का बाबा ही कधी झाले. पण ही घटना साधारणपणे 2 दिवसापूर्वी झाली. कारण 2 दिवसापूर्वी म्हणजे काय घडलं? 2 दिवसापूर्वी एक्झॅक्ट ह्या भागामध्ये 2 दिवसापूर्वी ह्या भागामध्ये 2-3 ठिकाणी चोरी झाली आणि CCTVमध्ये वगैरे बाजूला पाहिलं तर 1-3-4 लोक दिसत आहेत आणि 2-3 ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला चोरीचा. त्याच्यात इथं बऱ्यापैकी चोरी त्यांना म्हणजे केली. त्यांच्या काही वैयक्तिक अंगठी वगैरे, कॅश वगैरे, ही बॅग वगैरे त्यांनी बाहेर आणून टाकली, त्याच्यातून घेऊन गेलेत ते. प्रथम दर्शनी हे चोरीच्या उद्देशाने चोरीच्या उद्देशाने दिसतंय. कारण बाकी त्यांची वैयक्तिक दुश्मनीचा विषय येत नाही. गावात मंदिरात ते ट्रस्टी संचालक म्हणून काम करतात. मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चाललं आहे, त्याच्यामध्ये ते स्वतः सहभागी होऊन तिथं काम करतात दिवस रात्र. रात्री कीर्तन वगैरे उरकल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर ते फक्त आपल्या घरी येऊन झोपायचे. साधारण 30 तारखेला या भागात चोरी झाल्याचे प्रकार उघडकीस आलता. मग साधारण त्याच दिवशी घडले आणि त्याच्यानंतर 48 तासानंतर हो, कारण त्याच दिवशी पहाटे हे घडलेलं, म्हणजे मध्यरात्री हे घडलेले. आज तारीख किती साधारणतः? आज तारीख 31 आहे आणि 29च्या उत्तर रात्री हे घडलेले. मग ते इतक्या वेळ का लागला यांना समजायला? इथं ते एकटे राहत होते. त्यांचा एक मुलगा, 2 मुलं आहेत. एक नारायणगावला राहतो, एक मुंबईत या ठिकाणी व्यवसायानिमित्त, नोकरी व्यवसायानिमित्त ते तिकडे असतात. हे 2 मुली आहेत, एक मंचरला आहे आणि एक पिंपळगाव जोगा या ठिकाणी राहते. आता तुम्ही नातेवाईकांची काय मागणी राहील या घटनेनंतर? ह्या गोष्टीचा पोलिसांनी लवकरात लवकर छडा लावा, जेणेकरून अशा गोष्टी, आता हे तर घडलेलंच आहे, इतरही अशा गोष्टी या पुढील काळात घडू नये याच्यासाठी या गोष्टीचा लवकरात लवकर तपास लावा. आणि पोलीस आले होते का? त्यांनी तपास हो, पोलीस आले होते. आणि ही घटना एवढी डेंजर आहे की सेम घटना 1 वर्षापूर्वी इथंच झालेली आहे. बाजूला आजी आजोबा राहतात, त्यांचे पण रात्री 9 वाजता येऊन चोरी केलेली आहे. त्यांच्या गळ्याला चाकू वगैरे लावून दागिने वगैरे नेले होते. पोलिसांनी योग्य तपास करून त्या चोरट्यांना पकडलं होतं आणि दागिने वगैरे थोडं जे काही होतं ऐवज गेलेला तो आजी चोर कोण असतील किंवा मारेकरी कोण असतील काय? एक संशय असा आहे की आपल्या या भागात आता कांदे काढणी चालू आहे आणि बाहेरचे लोक बरेच दिसत आहेत. मग एक अंदाजे संशय त्यांच्यावरती येतो आहे, कारण ओळखीचे वाटत नाहीत. कारण याच्या आधी पण ही घटना इथं झालेली आहे आणि पाठीमागं 2-3 ठिकाणी हीच सेम घटना झाली आणि मोटरसायकल, गाड्या वगैरे काही दिसत नाहीत. मग याच्या अंदाजानुसार तर हे चोर इथलचे जवळपासचे जे कामानिमित्त आलेत, आता कांदे काढणी चालू आहे, शेतात कामं चालू आहे, त्या हिशोबाने आलेले असावे आणि त्यांनी केलेलं असावं असं दिसतंय. चोरीच्या उद्देशाने आल्याच्यानंतर माणूस चोरी करतो, ह्याच्या मागे एक प्रकारे खून झालेला दिसतोय. तर मग हे एवढे निर्डावलेले गुन्हेगार कुठून का वाटतं की कायद्याचं बहीण राहिलेलं नाही का यांना? मग तेच वाटतंय, कारण ह्या मळ्यात घरं थोडी पांगून आहेत, एकत्र नाही आहेत वस्ती. त्याच्यामुळं इथून पाठीमागं पण 2-3 घटना झाल्यात आणि आज पण त्याच पद्धतीने घटना झाली. कारण काय होतं, आजूबाजूला घर नसल्यामुळं कुणीही प्रतिकार करायला, विरोध करायला समजलं नसल्यामुळं येऊ शकत नाहीत. आणि चुलते कसे थोडे तब्येतीने बरे होते, त्यांनी माझ्या हिशोबाने थोडा विरोध प्रतिकार केला असावा.
किंवा ते गावात वावरत असल्यामुळे त्यांनी ओळखलं पण असावं त्यांना की बाबा कोण आहेत काय आहेत, ही लोक कुठली आहेत काय आहेत. मग त्या हिशोबाने काहीतरी त्यांनी मग त्यांच्यावरती जास्तच मारहाण केली. साधारण मागणी काय असं काय की शेवटी शेतकरी म्हटल्यानंतर तो पांगलेला वाडी वस्तीत राहणारा शेतकरी, मग एवढ्या ग्रामीण भागामध्ये वाडी वस्तीवरती पोलिसांची गस्त वगैरे होती का या भागामध्ये? नाही, गस्त या भागात येत नाहीत, कारण पोलीस रोडने वगैरे जातात, रात्री गाड्या वगैरे फिरतात. आणि हे कसं थोडं जंगलाच्या बाजूला वस्ती असल्यामुळे इकडच्या बाजूला काय पोलिसांचा कधी राऊंड होत नाही. आणि एकांटी वस्ती आहे त्याच्यामुळं पोलिसांचा याचा विषयच येत नाही. आणि त्याचाच फायदा हे लोक घेतात आणि वारंवार या घटना घडतात. येणारे अजून कोणा जीव जावं नाही म्हणून यासाठी काय प्रयत्न केले बरं प्रशासनाने? पोलिसांनी रात्रीच्या जीव गस्त येणार नाही परत आपल्याकडे. पोलिसांनी रात्रीच्या टायमात गस्त वाढवायला पाहिजे. मळ्यांनी पण गस्त घालण्याची गरज आहे अशा वेळेस. एकीकडे बिबट्यांची भीती आणि एकीकडे चोरांची भीती आहे. दोन्ही भीती आहे थोडं. आणि ह्या घटनेचा योग्य तपास लावून त्या आरोपींना पकडून एक थोडे शाश्वती दिली पाहिजे का बाबा पुढे अशा घटना होणार नाहीत. कारण आता ही 2-3 घटना झाल्या त्याच्यामुळे भीतीचं वातावरण खूप आहे. रात्री बिबट्यांमुळे कुठे जाता येत नाही, कोणी कुणाकडे येत नाही. आणि त्यात अशी ही चोरांची भीती. आणि ही चोर ते इथून पाठीमागं चोरी करत होते. आता जर ते फार खून करेपर्यंत जर विषय होत असेल तर शेवटी याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, गावाला घ्यावा लागेल आणि पोलीस प्रशासनाला घ्यावं लागेल. आज गावावरती दुःखाची शोककळा पसरली. गावाला 2 दिवसावरती हनुमान जन्मोत्सव आलाय. गावकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळतोय. रोष भरपूर आहे. आता तुम्ही सकाळी पाहिलं असेल तर जवळजवळ निम्मा गाव इथं जमा होता. आणि हा चुलते गावामध्ये एवढे सक्रिय आणि देवासाठी किंवा या कार्यक्रमासाठी एवढे झटणारे होते का जवळजवळ 8 तास झोपायचं सोडलं तर ते इतर वेळेला गावातच असायचे. त्याच्यामुळं गावात रोष भरपूर आहे. आता प्रशासनाने त्या पद्धतीने योग्य हे करून लवकरात लवकर त्यांना पकडलं तर बरं होईल. नक्कीच ही होती नातेवाईकांची प्रतिक्रिया. प्रशासनाबद्दल थोडासा रोष व्यक्त केला आहे, पण गेलेला जीव परत येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने इथून पुढे अशा घटना घडणार नाही याची दखल घेतली पाहिजे. या कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी आहोतच. पाहूया आता प्रशासन पुढे काय कारवाई करते, तपास कुठपर्यंत जातोय. धन्यवाद.